नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. QR कोड स्कॅन करा अन्यथा पगार कपात. कोल्हापूर महापालिकेनं शहरातील कचऱ्याचा उठाव व कचऱ्याच्या संकलनाची माहिती मिळवण्यासाठी QR कोड यंत्रणा करण्यात आली आहे. शहरातील सर्व घरांवर, अपार्टमेंट, बंगल्याच्या भिंतीवर QR कोडच्या पाट्या लावल्यात. 2 वर्ष झाली तरी याची अंमलबजावणी काही झाली नव्हती. आता मनपा प्रशासनानं कचरा उठावाचा विषय गंभीर घेतलाय. रोज किमान 500 घरांचं QR कोड स्कॅन करण्याचं बंधनकारक केलंय. हे टार्गेट पूर्ण केलं नाही तर संबंधित आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि टिप्पर चालक यांचा त्या दिवसाचा पगार कपात होणार आहे. या संदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काढले. राज्य शासनानं स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यभरातील कचरा उठावाची यंत्रणा पारदर्शक होण्यासाठी 2023 मध्ये खासगी कंपनीची नेमणूक करून QR कोड असलेल्या पाट्या इमारतींच्या भिंतीवर बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये कोल्हापूर शहराचा समावेश होता. कोल्हापूर शहरातील सुमारे 1,67,000 घरं या इमारतींवर पाट्या लावल्या, परंतु 2 वर्ष झालं तरी पाट्या केवळ नावापुरत्याच लावल्याचं दिसत होत्या. हा उपक्रम राबवायचाच नव्हता तर QR कोडच्या पाट्या लावल्याच कशाला अशी विचारणा नागरिकांकडून झाली. याची गंभीर दखल मनपा प्रशासनाने घेतली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घरावर लावलेली QR कोड स्कॅनिंगची सक्ती केली. रोज किमान 500 घरांवरील QR कोड स्कॅन करण्याचं टार्गेट संबंधित कर्मचाऱ्यांना दिलं. यामध्ये हायगाई केल्यास संबंधित टिप्पर चालक, कर्मचाऱ्यांचा, आरोग्य निरीक्षक, मुकादमाचा त्या दिवसाचा पगार कपात केला जाईल असे आदेश काढले. यामुळे संबंधितांचे धाबीत आणले. कचरा किती वाजता उचलला, तो किती होता, टिप्पर चालक जागेवर गेलाय की नाही समजणार आहे. शहरातील गल्लीबोळात टिप्पर जात नाही. चौकात थांबलेले टिप्परमध्ये जाऊन नागरिक कचरा टाकतात. आता QR कोड स्कॅन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गल्लीत जावं लागणार आहे. सुका व ओला कचरा विलगीकरण केला जाईल. हे मोबाईलमध्ये नमूद करावं लागणार आहे. यामध्ये त्यांचा अवधी जाणार आहे.